बातमी गणेश चतुर्थी या दोन शब्दांनीच कोकणवासियांमध्ये खरतर चैतन्य निर्माण होतं. कामधंद्यानिमित्तानं मुंबई पुण्यामध्ये आलेले चाकरमान्यांची पावलं आपल्या गावाकडे वळतात. पण गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणं म्हणजे एखाद्या दिव्यापेक्षा काही कमी नाही. कोकण रेल्वेची न मिळणारी तिकीटं, मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. कोकणात जाणारे चाकरमान्यांचे हाल. विशेष रेल्वे गाड्या कुठे आम्हाला कुठे तिकीट मिळतात, मग आम्ही काय करायचं? काय गावाकडे जायचं असेल तर आमका 2-2 हजार रुपये एक्स्ट्रा देऊच आहे त्यांना, तर मग काय करणार? हे प्रशासन काय करतात आमका? कोकण रेल्वेची तिकीटं मिळेना. अनेक सरकारे आली गेली, मात्र कोणीही अद्याप हे हायवे पूर्ण करून दिलेला नाही. साहेब, मी जवळजवळ डिप्लोमाला असताना म्हणजे आता माझी पोरं डिप्लोमाला जातील म्हणजे असे तेव्हापासून या रस्त्याचं काम चालू आहे. 17 वर्ष उलटली, रस्ता मिळेना. तर आमचं गाव कणकवली आणि हे नारायण राणे त्यांच्या गावची आहेत आम्ही लोक, पण काही ते राणे काय उपयोगाचे नाही आहेत आमच्या, फक्त नामदारी पुरता आहेत. हे कोकणवासियांच्या नशिबात याच लिहिलेला की तुम्ही यावा, धक्के खावा आणि जावा, पण मेला जगला त्याच्यात त्यांना काहीच फरक पडत नाही. कोकणवासियांना कोणी वालीच नाही. मुंबईतील चाकरमान्यांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले. लाखोंच्या संख्येने हे चाकरमानी बाप्पाच्या स्वागतासाठी गावाला निघतात. पण त्यांच्या वाटेत येणाऱ्या अडचणी मात्र काही कमी होताना दिसत नाहीये. प्रवाशांना रेल्वेचं तिकीटच मिळेनासं झालंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वेने खास गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडण्याची सुविधा केली. आधी 250 गाड्या, त्यानंतर 44 विशेष ट्रेन, त्यानंतरही 6 रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. पण अवघ्या काही मिनिटात या रेल्वे गाड्या फुल झाल्या. विशेष रेल्वे गाड्या कुठे आम्हाला कुठे तिकीट मिळतात, मग आम्ही काय करायचं? काय कोकण कन्या गाडी जवळजवळ 22 डबे असत. पहिलं 72ची व्यवस्था होती, आता ती झाली 80. मग जर त्या गाडीला 22 डबे लागतात तर दुसरी मुंबई ते सावंतवाडी गाडी असा त्याका फक्त 15 डबे. जनशताब्दी गाडी असा त्याच्यात 108 सीटिंग व्यवस्था आता त्याका पहिले 15 डबे. ते जर 7-7 डबे जर तिथे वाढवले तर 400 लोक, आणि ते जवळजवळ 7 ते 800 म्हणजे जवळजवळ 1200 लोक तरी जातली. कोकण रेल्वेवरील सर्व जादा गाड्यांचं आरक्षण 1 सप्टेंबर पर्यंत फुल झालंय. परतीचं आरक्षण 8 सप्टेंबर पर्यंत फुल आहे. त्यामुळे अनेकांना वेटिंग लिस्टची वाट पाहावी लागणार आहे. त्यात नियमात बदल झाल्यामुळे वेटिंग लिस्टवर प्रवास करणंही कठीण होणार आहे. जर गावी जाताना त्यांना हे जर वेटिंगला जाताना जर त्यांनी बिचाऱ्यांनी प्रयत्न केला जाण्यासाठी, तर त्यांना जो फाईन आकारला जातो तो शुल्क पण एवढा महाग असतो की त्यांच्या खिशाला तो परवडणार नाही. मग जर तुम्ही शुल्क आकारताय तर माझा तोच पुन्हा प्रश्न आहे की त्या माणसांनी, त्या लोकांनी जायचं कसं? एक तर रस्ते तरी सुधारवा, नाहीतर त्या ट्रेनसाठी तरी त्या लोकांना प्रयत्न करा की जेणेकरून ती लोक स्वतःच्या गावी पोहोचतील. जे गाडी सोडताच रेल्वेची गाडी, ते निदान गणेशोत्सवासाठी तरी तुम्ही कोकणापुरतेच मर्यादित सोडा. तुम्ही सोडताच गाडी पुढेपर्यंत याची बुकिंग ऑलरेडी झालेली असता. जो सामान्य लोक असतात ज्यांना कॉम्प्युटरचा पण नॉलेज नाही, त्यांना याचा फायदा खरोखर मिळतच नाही. आणि समजा गाडी जरी करून गेला तिकडे तिकडे पैसे गोळा करून कर्ज काढून, तरी ते गाड्यांना जाऊ 12-12, 14-16 तास लागतात. म्हणजे गणपती दिवशी पण तो माणूस गणपतीची पूजा करून घराकडे पोहोचत नाही. रेल्वेचं बुकिंग फुल झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना स्वतःची वाहनं तसंच अन्य खासगी वाहनांचा पर्यायाचा आधार घ्यावा लागणार आहे. साधं रस्त्याने जायचं म्हटलं तर तुम्ही आपल्या कोकणचा जो पट्टा आहे, मुंबई गोवा हायवे म्हणा किंवा कुठूनही कोल्हापूर मार्गे म्हणा, रस्त्याला खड्डे एवढे आहेत ना ताई की तुम्हाला एक साधा चाकरमानी म्हणा किंवा गणेश भक्त म्हणा, तो जाताना त्याला जो त्रास होतो तो कोणाला बघवणार असं नाही. आम्ही 4-5 जण मित्र करतो, बायका पोरं आम्ही घेऊन जातो त्या गाड्यातून. त्या गाड्या म्हणजे काय, ते पण कोण भाड्यातून घेऊन जातो ना आम्ही गाड्या. मग त्या गाड्या जाताना 5 तासात जाणारी गाडी 24 तासांना आमची जात असेल गाडी. मग आमचा गणपती कधी अंग झाला आणि आम्ही कधी पुजलेला? कोकण रेल्वे प्रवाशांची ही व्यथा, तर रस्ते मार्गाने जाणाऱ्यांचंही दुःख काही कमी नाहीये. गेली 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग यावर्षीही पूर्ण झालेला नाहीये. गेल्या वर्षी गणेशोत्सवाआधी या मार्गावरती केलेली पेव्हर ब्लॉकची मलमपट्टी आता पुरती उखडली आहे. संगमेश्वर ते रायगडपर्यंतचा पट्टा अद्याप पूर्ण न झाल्यामुळे चाकरमान्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. गेले 17 वर्ष हा रायगड गोवा हायवे हा रस्ता थकीत ठेवलाय. त्या लोकांना खड्डे एवढे पडले की आमच्या गाड्यांची खूप वाट लागते आणि माझ्या मुंबईकर चाकरमणी बंधू भगिनींना गणपतीला यायला खूप त्रास होतोय.
ते कुठे थांबलं पाहिजे आणि सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. किती असे पक्ष आले गेले पण कोणी लक्ष दिलं नाही, सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. सिमेंट कॉन्क्रीट करता करता काही ठिकाणी डांबराचे पॅच मारलेत. जर 20 वर्ष रस्ता टिकण्यासारखा जर सिमेंट कॉन्क्रीटचा आहे म्हणतात, तिथं जर डांबराचे पॅच मारत असतील तर ठेकेदार आणि यांचं साटेलोटं काय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच कळेल. जेव्हा हायवे त्यांनी हे केलं, त्याचे डिक्लेरेशन केला, तेव्हा चौपदरी होता. म्हणजे एक लहान मुलाला 14-18 वर्षांनी लोकसंख्या किती वाढली कोकणाची आणि अजून चौपदरी आहे. हा रस्ता 6 पदरी व्हायला पाहिजे. म्हणजे हा रस्ता हाफ पॅन्टपासून फुल पॅन्टवर यायला पाहिजे होता, तरी सुद्धा काही नाही. आणि गडकरी साहेबांना मी खूप आदराने बघत होतो, पण त्यांचा ह्याच्यावरती जो सावत्र त्यांचा जी नजर आहे त्याच्यापासून खूप दुःख होतोय मला. कोकणात जाणारे चाकरमानी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या त्रासातून वाचावं यासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जातात. मात्र तिथेही खड्ड्यांचं विघ्न त्यांच्यासमोर कायम आहे. कोल्हापुरातून कोकणला जाणारे रस्ते खड्ड्याने व्यापलेले आहेत. गगनबावडा मार्गाची तर मोठी दुरावस्था आहे. हे काय खड्ड्यामुळं त्रास होतोय, गाडींची कामं निघतात, कंबरेला त्रास होतोय आणि आता गणपतीच्या आधी तरी हे खड्डे मुदवावे अशी अपेक्षा. खड्डे पडल्यामुळे लोकांना याचा त्रास भयंकर होतोय आणि ते कुणाला सांगणार, कोण ऐकणार. या मतदारसंघातील आमदार किंवा जे काय असतील त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन. खड्ड्यात आता एवढे त्रास होत आहेत का ह्याच्यापासून बावड्यापासून काय सांगू शकत नाही. एवढी गाडीची पण हालत होते, बेकार आहे. मुंबईत राहणारा चाकरमानी दरवर्षी न चुकता गणेशोत्सवाला जातोच. मात्र एकूणच सगळी परिस्थिती पाहता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर विघ्नांची मालिका कायम असल्याचं चित्र आहे. हे चित्र बदलणार तरी कधी असा सवाल चाकरमानी विचारतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणखी एक महत्त्वाची बातमी याच संदर्भातली ती म्हणजे लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय. यावर्षी 27 ऑगस्टला गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. त्यामुळेच मुंबईतील गणेश भक्तांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे वेध लागलेत. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनानं आधीच 250 गणपती विशेष ट्रेन सोडण्याचं जाहीर केलं होतं. त्यातच आता 250 गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वे आणखी 44 गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. तसंच आणखी 6 विशेष ट्रेन देखील चालवण्यात येणार आहेत. 44 विशेष ट्रेनसाठी बुकिंग आजपासून सुरू झालं आहे, परंतु अवघ्या काही मिनिटात हे बुकिंग फुल होताना दिसतंय. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेश भक्त त्रस्त झालेत. या बातमीचा बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.